हे लाव, हां लाव. हे काढ, हे लाव. हे हे मग ते 1 2 3 4 9. ओके, गुड गर्ल. पण आता श्रीमईला जर काही काम दिलं ना, श्रीमई त्याचा गोंधळ करणार म्हणजे करणार. अक्षय तृतीयेसाठी मी उतरंडी काढून दिले होतं तिला साफ कर म्हणून. ती त्याचं 1 2 3 4 5 करून पूर्ण उतरंडी चांगल्या प्रकारे गोंधळ करून साफ केली. चला तर मग आज मी तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा शूट दाखवते. कारण की ना, मी अक्षय तृतीयेसाठी ही तांदूळाची खीर बनवली होती, ज्याच्यामध्ये मी यूट्यूबवर काही व्हिडिओज बघून हे साखर जाळण्याचं काम करत होते. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात कॅरमलाइज शुगर, जे की मला अजिबात आवडलं नाही. मला ते कॅरमलाइज शुगर ना खीरमध्ये टाकल्यावर इतका पश्चाताप झाला की मी उगाच केले. कारण की आपली जी पारंपरिक खीर आहे ना तांदूळाची, ती बेस्ट लागते. हे टाकल्यावर ना माझी खीर थोडंसं मला असं करपल्यासारखी लागू लागली. मला ठीक आहे, काही हरकत नाही, चूक झाली, याच्यापुढे काही होणार नाही. सहसा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ना पुरणपोळीचा बेत असतो, पण मला इकडे खूपच जास्त गरमी असल्यामुळे काही गरमी सहन होत नव्हती. म्हटलं साधं स्वयंपाक बनावं म्हणून म्हटलं आलूची भाजी, पुरी आणि तांदळाची खीर असं सिंपल बेत ठरवला. जेवण केलं आणि आराम करतच होतो की जाणवलं की बाहेर ढगाळ वातावरण सुरू झालेलं आहे आणि शक्यतो पाऊस पडण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणता म्हणता पाऊस पडायला सुरुवातच झालं. आणि श्रीमईचे जे फ्रेंड्स होते ना, जे तिच्यासोबत रोज खेळतात, ते पार्कमध्ये गेले होते आणि तिकडून आले ते वापस आमच्या घरासमोर आणि ते मस्तपैकी मज्जा करू लागले. हे सगळं बघून ना लहानपणीचीच आठवण झाली. आपण कसं पावसामध्ये भिजत होतो, लेकरं तशा प्रकारेच एन्जॉय करत होते. बघून खूप छान वाटलं. श्रीमई पण त्यांच्यासोबत एन्जॉय करू लागली. लेकरं मात्र एकदम उत्साही होते. थोडंसं त्यांना खेळू दिलं आणि म्हटलं जा बाबा आता तुमच्या घरी, कारण की त्यांची मम्मी त्यांना बाजूच्या बिल्डिंगमधून आवाज देत होती, पण ते काही त्यांचं ऐकतच नव्हते. म्हटलं श्रीमईच्या बाबांना पाठवून दिलं लेकरांना सोडायला, कारण की उगीच परेशानी नको लेकरांची, कारण की वातावरण खूपच बिघडलेलं होतं. मग त्यांनी लगेच त्यांना सगळ्यांना सोडून पण आले. संध्याकाळच्या टाईमला मात्र अक्षय तृतीयेचा योग असल्यामुळे श्रीमईचं औक्षण करून घेतलं, कारण की दिवसभर खूप कामानिमित्त मला वेळच भेटलं नाही. म्हणलं करून घ्यावं लेकराचं औक्षण, आणि तिला पण ही सगळ्या गोष्टी खूपच आवडतात. औक्षण झाल्यावर आम्ही लगेच निघालो विशाल मार्टला, कारण की श्रीमईसाठी काही गोष्टी घ्यायचं होत्या. तिला श्रीमईला फिरून पण आणणं होतं. म्हटलं चला जाऊया. सो आजच्या पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.